महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं. या ट्रिपल इंजिन सरकारनं महिलांना दर महिन्याला 2100 रुपये द्यायचा वायदा केला. लाडक्या बहिणींना याच महिन्यापासून 2100 रुपये दरमहा यायला सुरुवात होतील, तशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी केली होती. हेच 2100 रुपये जर म्युच्युअल फंडात जर टाकले तर किती पैसे होतील असा भोळा बाबडा माझ्या एका बहिणीने मला विचारला. चला तर म्हणलं आपण याच्यावर एक व्हिडिओज बनवू आणि सगळ्या या महिला मंडळांना, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना ही युक्ती देऊ की किती पैसे आपल्याकडं बनू शकतील. चला तर वळूया आजच्या या विषयाकडे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना तुम्ही पोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही युक्ती समजू शकेल. तर 5 वर्षे, इथून पुढची 5 वर्षे ही योजना सुरू राहणार याची तर खात्री आपण सर्वांनी, सरकारला सत्तेत आणूनच सर्वांनी करून घेतलेली आहे. म्हणजे 5 वर्षे ही योजना चालू राहणार. 2100 रुपये दर महिन्याला पुढची 5 वर्षे येणार आहेत. तर समजा 5 वर्षे हेच पैसे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकले तर 12% तुम्हाला जरी CAGR मिळाला तरी 5 वर्षात तुमचे पैसे बनतात 1,26,000 तुम्ही भरताय आणि 1,70,000 तुमचे टोटल अमाऊंट बनते. आता जर 5 वर्षे ही कंटिन्युअस तुम्ही केला फक्त 12% CAGRनं तर मात्र ही अशा पद्धतीनं रक्कम म्हणताय. समजा 2029ला अजून वाटलं लाडक्या बहिणींना की महायुती सरकारलाच निवडून द्यावं आणि हे महायुती सरकार ज्यावेळी पुन्हा परतून येईल त्यावेळेला पुन्हा 5 वर्षे ही योजना कार्यान्वित होईल. म्हणजे आपली SIP कंटिन्यू चालू राहील पुढची 10 वर्ष. आता 10 वर्षाचा विचार केला असता 2100 रुपये 10 वर्षे जर भरले आपण तर जवळपास आपण भरतोय 2,52,000 रुपये. हेच पैसे 12% वाढायचं म्हणलं वार्षिक तर 10 वर्षात पैसे बनतात 2,52,000 रुपये, जे 4,70,000 रुपये. आता पुन्हा एकदा महायुतीला जर संधी द्यायची म्हणली, लाडक्या बहिणींना सगळ्या गोष्टी शक्य आहेत. अजून त्यांनी जर पुन्हा एकदा संधी दिली 2034ला तर महायुती पुन्हा सत्तेत येईल आणि पुन्हा ही लोकप्रिय योजना 2100 रुपये दरमहाची पुन्हा चालू राहील. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना ही पुन्हा योजना कंटिन्यू 5 वर्षे पुढे होईल. आता या केसमध्ये काय होईल, 10 वर्षाच्या जागेला आपली गुंतवणूक होईल 15 वर्षाची. आता जर 15 वर्षी ही योजना चालू राहिली आणि 2100 रुपये तुम्ही जर भरत राहिला तर 15 वर्षात तुम्ही पैसे भराल 3,78,000 रुपये आणि ह्या 3,78,000 रुपये जे तुमचे पैसे टोटल होतील 10 लाख रुपये. म्हणजे 15 वर्षे जर तुम्ही कार्यान्वित ही योजना चालली आणि हेच पैसे म्युच्युअल फंडात टाकले तर 12%नं जवळपास 10 लाख रुपये तुमचे बनणार आहेत. अजून जर तुम्ही 5 वर्षे जर ह्या सरकारला दिली, लाडक्या बहिणींनी चमत्कार केला जसा यावर्षी केला, तर पुन्हा एकदा महायुती सरकार, लोकप्रिय सरकार सत्तेत येईल. पुन्हा ही योजना 5 वर्षे कार्यान्वित होईल आणि पूर्ण योजनेची 20 वर्षे पूर्ण होतील. या 20 वर्षाच्या योजनेच्या कालावधीमध्ये 2100 रुपये तुम्ही भरत राहिला तर 2100 रुपयेतनं तुम्ही भरणार पैसे 5,04,000 रुपये. 12% CAGR जर वर्षाला मिळाला तर तुमचे पैसे होतात जवळपास 19 लाख रुपये. म्हणजे बघा 5 लाखाचे 19 लाख रुपये होतात. आता हे 12% सांगितले की 2% वाढलं तर 20-25 लाखापर्यंत पण अमाऊंट जायला काय हरकत नाही. आता मित्रांनो, काही लोक कमेंटमध्ये विचारतील मला की सरकार येणार नाही, योजना चालणार नाही, काय होईल. पण मित्रांनो, लाडक्या बहिणींना तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नका. यावर्षी तुम्ही बघितलंय की कुठं आकडेवारी होती आणि आता सरकारच्या किती शिटा आतापर्यंत निवडून आलेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींना काहीही अशक्य नाही मित्रांनो. त्यामुळं तुम्ही त्यांना कमी लेखू नका. 2100 ही रक्कम 20 लाखापर्यंत पोहोचू शकते. ही पॉवर आहे SIPची, म्युच्युअल फंडांची. त्यामुळे ह्या रकमेला सुद्धा तुम्ही कमी समजू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा. नमस्कार.